नमस्कार. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला भारत देशात दोन राज्यांनी मोठा झटका दिला. ते दोन राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रात भाजपचा आणि महायुतीचा पराभव का झाला तर त्याची दोन प्रमुख कारणं होती. एक, महाराष्ट्रात खूप वेगाने चाललेला जरांगे फॅक्टर आणि दुसरा, मागच्या काही वर्षात महाराष्ट्रात झालेलं पक्ष फोडाफोडीचं राजकारण जे कुठंतरी निष्ठावंत लोकांना आवडलं नाही आणि त्यामुळे त्यांनी भाजप आणि महायुतीच्या विरोधात लोकसभेत मतदान केलं आणि त्याचाच फटका म्हणून भाजपचा आणि महायुतीचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. आता या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजप आणि महायुती सरकारकडे म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे तब्बल 6 महिन्यांचा कालावधी होता, ज्यानंतर त्यांना विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जायचं होतं. या 6 महिन्याच्या कालावधीत त्यांना आपली प्रतिमा सुधारायची होती. महाराष्ट्रात वेगानं सुरू असलेला मराठा ओबीसी वाद कुठंतरी हिंदू मुस्लिम वादात त्यांना परिवर्तन करायचा होता, जेणेकरून त्यांना निवडणुकीत त्याचा फायदा होईल. अनेक नवनवीन योजना त्यांना करायच्या होत्या, जेणेकरून लोकांचं मतदान जिंकता येईल आणि त्यासाठी महायुतीनं किंवा भाजपनं खूप सारे प्रयत्न मागच्या 6 महिन्यात केले. आता याच महायुतीला आणि महाविकास आघाडीला फक्त 8 दिवसातच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचे. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांनी अनेक प्रचार रॅल्या केल्या, स्वतःचे जाहीरनामे जाहीर केले, सगळं काही केलं. पण एवढं सगळं जरी असलं तरी ही विधानसभा निवडणूक 5 प्रमुख मुद्द्यांवर होणार आहे आणि त्याच 5 मुद्द्यांच्या आधारावर महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस मतदान करणार आहे. आता नेमके ते 5 प्रमुख मुद्दे कोणते आहेत ज्याच्यावर विधानसभा निवडणूक होणार आहे, त्या प्रत्येक मुद्द्याचा महाविकास आघाडी आणि महायुतीवर कसा प्रभाव पडणार आहे, कोणता मुद्दा किती चालला तर कोण जिंकेल कोण हारेल आणि या 5ही मुद्द्यानंतर नेमकं महाराष्ट्रात सरकार बनतंय कोणाचं, या संपूर्ण विषयावर आजच्या एका व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला हे 5 महत्त्वाचे मुद्दे ऐकायचे असतील तर पुढचे 5 मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा. मी अत्यंत सविस्तरपणे तुमच्यासमोर माझा संपूर्ण विचार मांडणार आहे. हे 5 मुद्दे ऐकल्यानंतर जर तुमचं काही मत असेल तर ते मतही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जर पहिल्यांदा आले असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची. 8 दिवसानंतर होणारी विधानसभा निवडणूक आणि त्या विधानसभा निवडणुकीत होणारं जे काही मतदान आहे ते ज्या 5 प्रमुख मुद्द्यांच्या आधारावर होणार आहे त्या 5 मुद्द्यांना आज तुमच्या समोर सांगणार आहे. या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा. काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा ओबीसी वाद खूप चालला, त्याच्यावरच मतदान झालं आणि त्याचा महायुतीला खूप मोठा फटका बसला. मी सुरुवातीलाच सांगितलं की महायुतीकडे एक लक्ष होतं की त्यांना मराठा ओबीसी वाद कुठंतरी हिंदू मुस्लिम याकडे वळवायचा होता आणि ते करण्यात ते यशस्वी ठरले. नितेश राणे हे नाव तुम्ही मागच्या 5-6 महिन्यात खूप ऐकलं असेल. नितेश राणेंनी वारंवार हिंदू हा मुद्दा धरून ठेवला, जेणेकरून लोक कुठंतरी हिंदू या विषयापासून दूर जाऊ नयेत आणि त्यात ते खूप यशस्वी ठरले. नितेश राणेंना सोशल मीडियावर खूप ओळख मिळाली आणि नितेश राणे म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि म्हणजेच महायुती असं एक हिंदूबद्दल प्रेम लोकांच्या मनात पेरण्याचं काम नितेश राणेंनी पूर्ण ताकदीनं केलं आणि त्यात ते मोठ्या संख्येनं यशस्वी ठरले. हिंदुत्वाचा मुद्दा चालण्याचं दुसरं कारण म्हणजे जरांगे पाटलांनी काही दिवसा अगोदर निवडणूक तर लढली नाही, पण निवडणूक फॉर्म वापस घ्यायच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 4 तारखेच्या अगोदर 3 तारखेला त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मराठा मुस्लिम असं एक आपण नवीन समीकरण तयार करणार असं महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर केलं. त्यामुळं ओबीसी नाही पण मुस्लिम चालतात, मग नेमकं जरांगे पाटील असं का करताय, त्यामुळं महाराष्ट्रातील बराचसा मतदार आता मी हिंदू आहे आणि मी महायुतीला मतदान करणार अशा प्रकारचं मतपरिवर्तन लोकांच्या मनात झालं. त्यामुळं या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा खूप गाजणार आहे आणि बरेच जे कट्टर हिंदुत्ववादी लोक आहेत ते त्याच मुद्द्यावर मतदान करणार आहेत. हा हिंदुत्वाचा मुद्दा निवडणुकीत जेवढा जास्त चालेल तेवढा जास्त महायुतीला फायदा होईल आणि महाविकास आघाडीला याचं कुठंतरी नुकसान होताना सध्याच्या तरी वास्तविक परिस्थितीनुसार दिसतंय. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा ओबीसी वाद. लोकसभे इतका मराठा ओबीसी वाद जरी प्रभावी नसला तरी मराठा ओबीसी वाद थोड्याफार प्रमाणात तरी महाराष्ट्रात आजही काम करतोय
आजही ज्या लोकांबद्दल ज्या लोकांच्या मनात जरांगे पाटलांबद्दल खूप प्रेम आहे ते लोक आजही मराठा वर्सेस ओबीसी या वादावर मतदान करण्याची चिन्ह आहेत। खरं तर मराठा ओबीसी वाद त्या मतदारसंघामध्ये जास्त होणार आहे जिथं मराठा आणि ओबीसी असे दोन उमेदवार एकमेकांच्या आमने सामने आहेत। जसं तुम्हाला काही मतदारसंघ सांगायचं झालं तर परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर सेलू मतदारसंघात तिथं नागरे वर्सेस बोर्डीकर वर्सेस भांबळे अशी तिहेरी लढत आहे जिथं मराठा ओबीसी वाद होण्याची खूप शक्यता आहे। परळीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे विरुद्ध देशमुखांची लढाई, तिथेही मराठा ओबीसी वाद होण्याची शक्यता आहे। सिन्नरमध्ये उदय सांगळे वर्सेस कोकाटे यांची लढाई आहे। त्यामुळं असे बरेचसे मतदारसंघ आहेत, हे तर मी काही नावं सांगितले तुम्हाला, जिथं कुठंतरी जिथं ओबीसी मराठा वाद होण्याची मोठी शक्यता आहे। खरं तर दुर्दैव आहे की परभणी जिल्हा असेल किंवा बीड जिल्हा असेल जिथं विकास आजही खूप मागासलेला आहे, तरी इथली लोक जेव्हा जेव्हा जाती धर्माचा प्रश्न येतात तेव्हा तेव्हा सगळ्यात पुढच्या स्थानी असतात। खरं तर जाती धर्माच्या आधारावर कुठल्याही निवडणुकीत मतदान होणं चुकीचंच आहे आणि 2024 मध्ये जर आपण जाती धर्माच्या आधारावर मतदान करत आहोत तर आपण मागासलेले आहोत, याला आपणच जबाबदार आहोत, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। या निवडणुकीमध्ये जर समजा या मराठा ओबीसी वादात हा मराठा ओबीसी वाद जेवढा जास्त चालेल त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, कारण जरांगे पाटलांनी निवडणुकीत एकही उमेदवार दिला नाही। त्यामुळं हा वाद जेवढा जास्त निवडणुकीपर्यंत पेटेल तेवढा त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल। त्यामुळं महायुती हा वाद कसा कमी राहील आणि निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे आता 8 दिवसा अगोदर कसं या वादाला अजून कमी करता येईल यासाठीच प्रयत्नशील राहील। हा वाद जेवढा चालेल तेवढा आघाडीचा फायदा होईल आणि युतीचा नुकसान होईल अशी चिन्ह आज तरी महाराष्ट्रात आहेत। या निवडणुकीत तिसरा महत्त्वाचा मुद्दा चालणार आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मुद्दा। आज आपण किती लोक म्हणतो की महागाई वाढली, महिलांना पैसे जरी दिले असले तरी बाकीच्या किमतींचे भाव वाढले, पण असं जरी असलं तरी आपल्या लोकांची मानसिकता खूप वेगळी आहे। जेव्हा लोकांच्या हातात पैसे येतात तेव्हा लोक कोणालाही मतदान करू शकतात, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे आणि ती नाकारून चालणार नाही, कारण आपला समाज वारंवार या गोष्टीचा शिकार बनलाय। या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीनं महिलांना 1,500 रुपये महिन्याप्रमाणे लाडकी बहीण योजना लॉन्च केली। त्या योजनेचा प्रचारही त्यांनी खूप जोरात केला आणि आता जर परत आमचं सरकार आलं तर आम्ही 1500च्या जागी 2100 रुपये देऊ असंही त्यांनी जाहीर केलं। समोर जर विचार केला तर राहुल गांधींनीही प्रत्येक महिलेला आम्ही 3000 रुपये देऊ असं जाहीर केलंय, पण पैसे द्यायचं जाहीर करणं आणि हातात पैसे देणं यात खूप मोठा फरक आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फॅक्टर जेवढा जास्त चालेल तेवढा त्याचा फायदा महायुतीला निवडणुकीत होताना दिसतोय, कारण बऱ्याच महिला या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मतदान करतील अशी चिन्ह सध्या तरी महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळं महाविकास आघाडी समोर हे लक्ष्य आहे की कशा प्रकारे त्यांनी आता शेवटच्या 8 दिवसात हा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा कुठेतरी मागे आणावा, जेणेकरून महायुतीला होणारा फायदा कुठेतरी कमी होईल। तर हा होता तिसरा मुद्दा, लाडकी बहीण योजना आणि त्याचा मतदानावर होणारा परिणाम। निवडणुकीतला चौथा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे फुटलेले पक्ष किंवा महाराष्ट्रात झालेली फोडाफोडी। आज हे बाकीचे मुद्दे जरी महत्त्वाचे असले तरीही आज महाराष्ट्रात असे काही मतदार आहेत जे खूप निष्ठावंत आहेत आणि अनेक वर्षापासून ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्यावर जीवापाड प्रेम करतात। अशी लोक कुठेतरी या निवडणुकीतही आपल्या निष्ठावंतपणामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाच मतदान करण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्यासोबत जे काही झालं ते वाईट झालं, त्यामुळे लोक त्यांचा विचार नक्कीच करतील आणि एक इमोशनल फॅक्टरही त्यांच्या बाजूने आहे। त्यामुळे निष्ठावंत मतदार कुठेतरी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना म्हणजेच महाविकास आघाडीला निवडेल अशी चिन्ह सध्या महाराष्ट्रामध्ये आहे। हे फोडाफोडीचं राजकारण ज्याला ज्याला आवडलं नाही तो महायुतीच्या विरोधातच मतदान करेल अशी तरी सध्याची वास्तविक परिस्थिती आहे। विधानसभे इतकं हे गणित चालणार नाही, पण थोड्याफार प्रमाणात का होईना 5-10% का होईना हे गणित सुद्धा चालणार आहे आणि या मुद्द्यावर मतदान करणाराही एक मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल। आणि या निवडणुकीत पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्या मुद्द्यावर खरं तर सगळ्याच महाराष्ट्रातील लोकांनी मतदान करायला हवं, पण दुर्दैवानं तसं आपल्याकडे होत नाही, तो पाचवा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न। खरं तर मागच्या काही वर्षात महाराष्ट्रात असलेला बेरोजगारीचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातून बरेच उद्योग बाहेर राज्यात गेलेला प्रश्न असेल, शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न असेल, आपण नेहमी महायुती महाविकास आघाडी याच्यामध्ये लढतो, पण एक चांगला आमदार आपण आपल्या मतदारसंघासाठी निवडून आणावा याबद्दल आपण कधीच विचार करत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। मुख्यमंत्री कुणीही झालं तरी जोपर्यंत आपला आमदार चांगला नाही, आपला आमदार
कार्यसम्राट नाही तोपर्यंत तुमच्या मतदारसंघाचा विकास कोणीही करू शकणार नाही। त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपण एक चांगला आमदार निवडून देण्याला जास्त भर द्यावा, ना की चांगला मुख्यमंत्री। जर प्रत्येक मतदारसंघातून एक चांगला आमदार विधानसभेत गेला तर खरोखर या महाराष्ट्राचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। खरं तर बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे, खूप मोठा तरुण ज्याच्या हाताला सध्या काम नाही। याच तरुणांसाठी महाविकास आघाडीनं आपण 4,000 प्रतिमाह देणार असं आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केलंय। खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे की लोकांच्या हाताला काम द्यायचं सोडून महिन्याला पैशांची लालच देऊन मतदान घेण्याचं काम सध्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुरू आहे। आणि महायुती असो की महाविकास आघाडी असो, दोन्हीही गोष्ट लोक तेच करताय, कारण आपले लोक पैशांच्या आधारावर मतदान करतात हे राज्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे। दुसरीकडे महायुतीनेही आपण 5 वर्षात 25 लाख नोकऱ्या देणार असं जाहीर केलंय, पण मागच्या 2.5 वर्षात महायुतीने नेमक्या किती नोकऱ्या दिल्या हाही एक मोठा प्रश्न आहे। आणि या प्रश्नावरही महाराष्ट्रातील तरुण नक्की विचार करतील, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। तर हे होते संपूर्ण 5 मुद्दे ज्या मुद्द्यांवर ही निवडणूक होणार आहे। खरं तर आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण 5वा मुद्दा म्हणजे विकासाच्या मुद्द्याला 100% महत्त्व दिलं पाहिजे। पण असं जरी असलं तरी बाकीचे मुद्देही या निवडणुकीत खूप प्रमाणात प्रभावी ठरणार आहेत आणि याच 5 मुद्द्यांवर नेमकं महाराष्ट्रात कुणाचं सरकार बनतंय हे ठरणार आहे, ही आजची सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। तर हे 5ही मुद्दे तुम्हाला नक्की कळलेले असतील। हिंदुत्वाचा मुद्दा, मराठा ओबीसी वाद, लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रात झालेलं फोडाफोडीचं राजकारण आणि शेवटचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील विकास, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि आपल्या मतदारसंघासाठी एक चांगला आमदार निवडणे। या 5ही मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटतं? खरोखर ही निवडणूक याच 5 मुद्द्यांवर होईल का, की या व्यतिरिक्त अजूनही कुठला मुद्दा आहे जो तुम्हाला महत्त्वाचा वाटतो? शेतकऱ्यांचाही मुद्दा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। या संपूर्ण विषयावर तुम्हाला जे काही वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मनमोकळेपणानं बोला। परत एकदा तेच सांगेल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, साईडला दिलेली घंटा नक्की दाबा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। आजच्यासाठी फक्त एवढंच। परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।